नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. खंडोबाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय आमची कुलस्वामिनी कन्हारसरची यमाई. तर आता आपण खेड सिटीमधून कन्हारसरला चाललो आहे आणि इथे आपण आता देवीचं दर्शन घेणार आहोत. परडीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत आणि देवीच्या दर्शनानंतर घरी आल्यावर काय केलं पाहिजे हे सुद्धा मी या व्लॉगमधून तुम्हाला सांगणार आहे. तर आता आम्ही थोड्याच वेळात या मंदिराजवळ येऊन पोहोचणार आहोत आणि जवळच आता आमचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही मंदिराच्या समोर आलेलो आहे. गाडी पार्क केली आणि आता आम्ही दर्शनासाठी सगळे निघालेलो आहे. खरं तर सकाळपासून प्रवास चालू होता. सगळेजण खूप थकले होते, पण देवदर्शनाचा एक उत्साह होता आणि खूप लांबून आमचा प्रवास झालेला होता. तर आता आम्ही मंदिराच्या या गेटवरून प्रवेश केला आतमध्ये सगळ्यांनी. तर माझं व्लॉग काढायचं काम चालू होतं. आमचा छोटा क्रिशूसुद्धा तेवढ्याच उत्साहाने चालत होता. त्याचं तर पहिल्यांदाच दर्शन चालू होतं सगळीकडं. आणि आता आम्हाला हार फुलं वगैरे घ्यायचे होते, ओटी घ्यायची होती देवीसाठी. इथे सगळी दुकानं अशी छान सज्ज झाली होती. दरवेळेस मी खरं तर घरातूनच ओटी घेऊन जात असते, पण यावेळेस खूप घाई गडबड झाली होती, त्यामुळे मी इकडेच जाऊन ओटी घेतली. आता आमचा मंदिरामध्ये असा प्रवेश झाला. खूप मोठ्या परिसरामध्ये हे यमाई देवीचं मंदिर आहे. आतमध्ये गेलो, गर्दी वगैरे काही नव्हती. इथे परडी ठेवलेल्या असतात आणि या परडीमध्ये सीधा देत असतात. तर याचंही मी महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. पहिलं आपण देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण परडीचं काय महत्त्व असतं ते सुद्धा जाणून घेऊया. मुलांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मुलं बाहेर सुद्धा आली. ही आमची कुलस्वामिनी कन्हारसरची देवी. तर यमाई देवी असं या देवीचं नाव आहे आणि खूप प्रसन्न असं रूप देवीचा मी दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं. आम्ही वर्षातून एकदा दोनदा आम्हाला जेव्हा देवीकडं बोलवणं येतं त्यावेळेस आम्ही जातोच आणि असं छान दर्शन घेतो. देवाकडून आल्यावरती आपल्याकडं सवासणी घालण्याच्या पद्धत आहे. तसंच इथे परडी भरली जाते. परडीमध्ये आपण घरातून सीधा न्यायचा असतो. ज्या महिलांना सवासणी वगैरे घालायला वेळ मिळत नाही किंवा त्यांना ते शक्य नसतं, त्यांनी कोरडा शिदा घरातून गूळ, गव्हाचं पीठ, थोड्याशा मिरच्या, मीठ आणि तेल, नारळ, खोबरं असं सगळं घेऊन जाऊन त्या परडीमध्ये ठेवायचं असतं. म्हणजे तुमचं नैवेद्य त्या देवीपर्यंत पोहोचला जातो असं पहिल्यापासून शास्त्र आहे आणि तेथील त्या परडीवाल्या ताईंनी सुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व सांगितलंय. मंदिराच्या बाहेर पडल्यावर तिथे एक अशी मोठी विहीर आहे. त्या विहिरीमध्ये पाणी असतं. श्रद्धेने लोक त्यामध्ये शिक्केसुद्धा टाकतात आणि एक महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. तिथं छानशी अशी पिंडही आहे आणि तिथेही आम्ही दर्शन घेतलं. हे देवीच्या पाठीमागच्या भागी तिथंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि आता आपण परडीकडं आलोय. आता आपण या मावशींकडून परडीचे महत्त्व जाणून घेऊया. हे करतात. या परडीचं काय महत्व आहे मला मावशी तुम्ही सांगा. ही परडी देवाचीच असते. हा तिला जोगा वाढायचा असतो. हा पिढा दूर जाऊन ही परडी आईची असते. हा म्हणजे घरून सीधा आणायचा हा इथं वाढायचं. म्हणजे ज्यांना असं डायरेक्ट नैवेद्य वगैरे आपण करू शकत नाही तर हा म्हणजे ते हे होतं. परडी ही आईच्या दारातली नेहमी पूजा करावं. हा हा पहिल्यापासून शास्त्राने हा. मावशीने पूर्वीपासून चालत आलेल्या या प्रथेचं आणि परडीचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलं आणि आमचं देवीचं छान दर्शन झालं. आम्ही तिथं सिद्धासुद्धा दिला आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. क्रिशूला भूक लागली होती. त्याचं थोडंसं चुटूरपुटूर खायचं काम चालू झालं होतं.
खरं तर त्याच्या चेहऱ्यावर झोपसुद्धा खूप आली होती आणि खरंच थोडंसं खाल्ल्यानंतर क्रिशू एकदम गाढ झोपी गेला. आणि आम्हाला जो दिवस आमचा सकाळी सुरू झाला होता तो आता संध्याकाळ झाली होती आम्हाला आणि खूप थकलो होतो आम्ही. सूर्य उगवला त्यावेळेस आम्ही निघालो होतो आणि सूर्य मावळला त्यावेळेस आम्ही गावी घरी पोचलो होतो. तर अशा प्रकारे आमचं यमाई देवीचं कुलदैवतेचं दर्शन झाले. तुम्हाला कसं वाटलंय ते नक्की मला कमेंट करून सांगा. आता आपण देवीच्या सवासणी कशा घालतो ते सुद्धा थोडक्यात पाहूया. आपण जेव्हा कुलदैवतेचं दर्शन करून घरी येतो तेव्हा वर्षातून एकदा आपण अशा सवासणी जेवू घालायच्या. तर त्या 5, 7, 9 तुम्हाला जेवढं शक्य असेल तसं पुरणपोळीचा स्वयंपाक करून सवासणी जेवू घालायच्या. त्यानंतर त्यांची हळदी कुंकू लावून ओटी भरायची ब्लाऊज पीस आणि नारळ देऊन. आणि या पद्धतीने पूर्ण आपण कुलदेवीचा एक मानसन्मान पूर्ण करतो आणि वर्षातून हे एकदा नक्की केलं पाहिजे. आणि वर्षातून एकदा कुलस्वामिनी व कुलदैवत यांचं दर्शनसुद्धा घेतलं पाहिजे. खंडोबाला चंपाषष्ठीला नैवेद्य देण्यात येतो, तसंच आपण तळी भरतो. आणि या पद्धतीने आता आमचं सवासणींचं जेवण झालं होतं. त्यांना ओटी वगैरे कशी भरतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले आणि जेवढी मला माहिती देता येईल तेवढी तुम्हाला मी माहितीसुद्धा दिली. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने वर्षातून एकदा आपल्या कुलस्वामिनीचा कुलाचार हा आपण केलाच पाहिजे आणि कुलदैवताला वर्षातून एकदा तरी दर्शनाला गेलं पाहिजे. नाहीतर किमान घरातून दर्शन घेऊन सवासणी जेवायला घालता आल्या तर तुम्ही ते नक्की करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहतात कमेंट करून सांगा. कुलदेवीसाठी एक कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.